नमो बुद्धाय. जय भीम. पुस्तक माझी आत्मकथा. लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. संपादक जगो संत. वाचक कीर्ती पटेकर. भाग 7. सर्व श्रुत आहे. माझे वडील कबीरपंथी असल्यामुळे त्यांना मांस, मच्छी व दारू बंद होती. हे सांगायला नकोच, ते पक्के शाकाहारी होते नि दारूला ते हातसुद्धा लावीत नसत. पण जेव्हा म्हणून आमच्या खेड्यात आमच्या समाजाचे जातीभोजन असेल तेव्हा इतरांना मिष्टान्न मांसभोजन मिळावे म्हणून माझे शाकाहारी वडील पुढाकार घेत असत. आमच्या घरी वंशपरंपरेने चालत आलेली हांडे, पोतल्या, पराती वगैरे मोठमोठली भांडी असत. त्यांचा उपयोग सार्वजनिक ग्रामभोजनासाठी व्हायचा असे जणू ठरलेलेच होते. माझे वडील स्वतः गावाबाहेरील झाडाखाली जाऊन मोठमोठाले दगड डोक्यावर वाहून गोळा करीत व गावातील भोजन व्यवस्थापकासाठी मोठमोठाले चुले स्वतः मांडून देत. बकऱ्यांचे मांस, कोंबड्या व मासे यांचे चमचमीत जेवण तयार केले जात असे. ते जेवण तयार करण्यातसुद्धा आमच्या वडिलांचाच पुढाकार असायचा. अशा जेवणावळीत पुढाकार घेण्यात आमच्या वडिलांना कधीच दोष वाटत नसे. फक्त काही खाल्ले प्याल्ले नाही म्हणजे झाले असे त्यांचे उदार तत्त्वज्ञान होते. एवढेच नव्हे तर दारूच्या बाटल्यासुद्धा ते स्वतः आणून प्रत्येकाला छटाक वाढीत असत. पण त्यांनी जन्मभर दारूच्या थेंबालाही स्पर्श केला नाही. हीच माझ्या वडिलांची परंपरा मीसुद्धा पुढे चालविलेली आहे. मी व्हाईसरॉय साहेबांच्या कार्यकारी मंडळात असतानाच उत्तम जेवणे व उत्तम व्हिस्की, शॅम्पेन वगैरे माझ्या मित्रमंडळींना दिलेली आहे. माझ्या वडिलांच्या प्रमाणेच मीसुद्धा दारूच्या एका थेंबालाही कधी स्पर्श केलेला नाही. हेही सर्व श्रुतच आहे. भाग 8. याचा मला धडा मिळाला. मी मागे तुम्हास सांगितले आहे की मी BA होईपर्यंत अगदीच सामान्य प्रतीचा विद्यार्थी होतो. पुढे माझ्या हातून काही संशोधन होईल अशी माझ्याबद्दल मलाही अपेक्षा नव्हती आणि इतरांना पण नव्हती. म्हणजेच माझी बुद्धी मंद होती किंवा माझ्यात वाचनाची आवड नव्हती असे नाही, पण संशोधन करण्यासाठी जो एक विशिष्ट प्रकारचा दृष्टिकोन असावा लागतो किंवा जे एक प्रकारचे प्रोफेसरांकडून मार्गदर्शन व्हावे लागते ते माझ्या बाबतीत झाले नसल्यामुळे माझ्यातील गूढ शक्तींना चालना मिळालेली नव्हती. इतकेच अंगी उपजत गुण असले तरी त्यांचा विकास व्हावा लागतोच. अमेरिकेस जाईपर्यंत माझे अनेक गुण सुप्त अवस्थेत होते. त्यांचा विकास होण्याचे कार्य प्रोफेसर सेलिग्मन व दांडग्या विद्वानाकडून झाले हे मला कबूल करायला हवे. या विद्वान प्रोफेसरांच्या संगतीत आल्यावर मला आढळून आले की मला स्वतंत्रपणे विचार करता येतो. मी संशोधन कसे करावे याविषयी एकदा तो प्रोफेसर सेलिग्मन यांना विचारले असता ते म्हणाले, तू आपले काम चालू ठेव. म्हणाले, म्हणजे तुला आपोआप समजू लागेल संशोधन कसे करावे ते. त्याचप्रमाणे मी स्वतः विचार करू लागलो. खूप वाचन सुरू ठेवले आणि त्याचमुळे स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःलाच मार्गदर्शन करता येते याचा मला धडा मिळाला. यात माझ्या मागे आणखी एक आच होती. ठराविक वेळेच्या आत माझ्या हातून संशोधन कार्य
पुरे झाले नसते तर मला पुढल्या स्कॉलरशिपवर पाणी सोडावे लागले असते आणि माझे सारे संशोधन एवढ्यावर थंडावले असते, विराम पावले असते. त्यामुळे मला माझे काम नेटाने, उत्साहाने, झपाट्याने उरकणे भागच होते. त्यावेळी कामास उपयोगी टिप्पणीची कार्डे मी तयार केली होती. अद्यापि माझ्याशी ही कार्डे आहेत. संशोधन करणाऱ्या प्रोफेसरांच्या उपयोगी पडावीत म्हणून ती आपल्या लायब्ररीत ठेवण्याची लवकरच मी व्यवस्था करणार आहे. मी एवढे जबरदस्त वाचन केले आहे की कोणता संदर्भ कोठे आहे हे मला ताबडतोब समजते. या वाचनामुळे माझी स्मरणशक्तीही दांडगी होत गेली. पुस्तके लिहित असताना केवळ कसा निघून जातो व दिवसामागून दिवस कसे निघून जातात हे मला कळून येत नाही. माझे लिखाण चालू असताना माझ्या साऱ्या शक्ती एकवटलेल्या असतात. मी जेवणाची पर्वा करीत नाही. मी कधीकधी रात्रभर वाचीत लिहित बसतो. मला त्यावेळी कधी कंटाळा येत नाही की थकवा वाटत नाही. पण काम संपवून ते एकदा हातावेगळे झाले की मी अत्यंत निरुत्साही व असंतुष्ट असतो. मला 4 मुले झाली असली तरी जेवढा आनंद झाला नसता तेवढा मला माझे पुस्तक प्रसिद्ध झाले म्हणजे होतो. भाग 9. वडिलांचे निधन. BA पास झाल्यावर माझ्या वडिलांना वाटले की मी इथेच राहावे व काही केल्या बडोद्याला जाऊ नये. बडोद्याला गेल्यानंतर माझा जो अपमान होणार होता त्याची कल्पना माझ्या वडिलांना आधीपासूनच होती असे वाटते. बडोद्याच्या नोकरीत मी प्रवेश करू नये यासाठी त्यांनी नाना तऱ्हांनी माझे मन वळविण्याचा प्रयत्न केला. पण मी माझा हट्ट सोडला नाही. अखेर जे व्हायचे तेच झाले. मी बडोद्यास गेल्यानंतर 11 दिवसाच्या आतच त्यांचा मुंबईत अंत झाला. ते एकाकी आजारी पडल्याची मला बडोद्यास तार आली. त्याचबरोबर मी बडोद्याहून मुंबईस पोचण्यासाठी निघालो. वाटेत सुरत स्टेशनवर वडिलांच्यासाठी सुरतेची बर्फी घ्यावी म्हणजे त्यांना बरे वाटेल अशी माझी कल्पना. पण बर्फी घेण्याच्या गडबडीत माझी गाडी केव्हाच निघून गेली. म्हणून दुसरी गाडी सुरतेहून निघेपर्यंत मुकाट्याने वाट पाहत बसल्याशिवाय मला गत्यंतरच नव्हते. त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी फार उशिरा मुंबईस पोहोचलो. घरी येऊन पाहतो तर वडिलांची प्रकृती अत्यवस्थ झालेली व सारी मंडळी त्यांच्या अंथरुणाशेजारी चिंतातूर होऊन बसलेली. ते दृश्य पाहताच माझ्या काळजात चर्र झाले. वडिलांनी माझ्या अंगावरून प्रेमाने हात फिरविला व मला एकदा पूर्णपणे डोळे भरून पाहून त्यांनी आपला प्राण सोडला. केवळ माझ्या भेटीसाठी त्यांचे प्राण एकसारखे घुटमळत होते. सुरतेला उतरल्यामुळे त्यांना भेटता आले नाही याबद्दल मला अतिशय पश्चाताप वाटला.